लाडक्या बहिणींनो, उद्या 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये मिळणार अशा बातम्या काही न्यूज पोर्टलवरून आलेल्या आहेत किंवा 2,100 रुपये मिळणार अशाही बातम्या आलेल्या आहेत किंवा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार अशाही बातम्या आलेल्या आहेत. मात्र नेमकं तिच्या बाबत खरं काय आहे याबाबतची आपण सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती या माध्यमातून घेणार आहोत आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण ज्या काही खऱ्या सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्या किंवा माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तेव्हा आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथमतः ते सबस्क्राईब करावं आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत. तेव्हा आज राज्यातील नगर परिषदांचे निवडणूक निकाल हे जाहीर झालेले आहेत आणि सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे. जे काही सत्ताधारी पक्ष आहेत तर याच्यामध्ये भाजप, त्यांचा मित्रपक्ष शिंदे शिवसेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी हे जे 3 पक्ष आहेत तर यांनी जवळपास बहुमत मिळवलेलं आहे. उतरत्या क्रमाने क्रमांक 1 वर भाजप आहे, क्रमांक 2 वर शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि क्रमांक 3 वर जी काही अजित पवारांची राष्ट्रवादी आहे तर यांनी सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत. बाकी आता वन नेशन वन इलेक्शन, एकच पक्ष आणि एकच देश या दिशेनं तुमची आमची सर्वांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बाकीचे जे काही राजकीय पक्ष आहेत तर ते एकतर संपवले गेलेले आहेत किंवा संपुष्टात आलेले आहेत असं म्हणायला हरकत नसावी. तो आपला विषय नाही. मात्र या निवडणुका जिंकल्याच्या खुशीमध्ये 4,500 रुपये उद्यापासून 3 महिन्याचे एकत्रित मिळणार अशा बातम्या अनेकांनी दिलेल्या आहेत. मग ते खरंच खरं आहे का? 4,500 रुपये म्हणजे 17वा, 18वा आणि 19वा हप्ता हा सोमवारपासून एकत्रित मिळणार का? आणि बऱ्याच जणांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना मिळणार, कुठल्या कुठल्या बँकांना मिळणार अशी माहिती आपल्या बातम्यापत्रांतून दिलेली आहे. ती बातमी खरंच खरी आहे की खोटी आहे किंवा चुकीची आहे याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. तेव्हा जो काही 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आणि दररोज याबाबत बातम्या येत असतात की आज मिळणार, उद्या मिळणार, परवा मिळणार, या 12 जिल्ह्यात मिळणार, त्या 13 जिल्ह्यात मिळणार, त्या या 17 बँकात येणार, त्या 18 बँकात येणार. ह्या सगळ्या चुकीच्या आणि खोट्या बातम्या असतात. 2,100 रुपये कधीपासून मिळणार तर याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की योग्य वेळ आली की आम्ही ते पैसे नक्की देऊ, जाहीर करू. अजून तरी ती योग्य वेळ आलेली नाही, कारण सध्या सरकार पुढे जे काही योग्य वेळ आहे तर त्यांना ह्या नगर परिषदांसोबतच आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा जिंकायच्या आहेत. त्यामुळे सध्या तरी 2,100 रुपयाची तरतूद होणार नाही, कारण सरकार अडचणीत आहे. आणि अशा स्थितीमध्ये जो काही नोव्हेंबरचा हप्ता लटकलेला आहे तर सरकारकडे आर्थिक तरतूद नसल्यामुळेच हे पैसे लांबलेले आहेत, त्याला विलंब झालेला आहे. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आणि अशा स्थितीमध्ये निवडणूक निकालाच्या खुशीमध्ये 4,500 रुपये उद्यापासून मिळणार ही बातमी वस्तुस्थितीला धरून नाही, खोटी आहे असं आमचं म्हणणं आहे. अशी सरकार सूत्रांकडून कुठलीही माहिती आलेली नाही. सध्या निवडणूक निकालांमध्येच जो तो मशगूल आहे आणि अशा स्थितीमध्ये 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये उद्यापासून मिळणार ही बातमी सुद्धा निराधार असल्याचं स्पष्ट होतं. मात्र 1,500 रुपये जे काही नोव्हेंबरचा 17वा हप्ता किंवा 3,000 रुपये एकत्रित जर सरकारकडे, वित्त विभागाकडे आर्थिक तरतूद झाली तर कुठलीही पूर्वसूचना न देता हे पैसे लगेच तातडीने जमा व्हायला सुरुवात होईल. आता डिसेंबर महिना जवळपास संपत आलेला आहे, जवळपास 21 तारीख संपलेली आहे. शेवटचा आठवडा हा डिसेंबर महिन्याचा आहे आणि या आठवड्यात एनकेर प्रकारे सरकारला 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये हे देणे आहेत. त्यासाठी सरकार येत्या आठवड्यामध्ये तरतूद करेल आणि या लाडक्या बहिणीचे पैसे हे वितरित करेल. या 12 जिल्ह्याला, त्या 13 जिल्ह्याला ह्या सगळ्या बातम्या खोट्या असतात. अशी कुठलेही सरकार वितरित करत नसतं किंवा अमक्याच बँकांना किंवा तमक्याच बँकांना हे असे मुहूर्त पाहून किंवा बँका पाहून ही पैसे दिले जात नसतात. डीबीटी अंतर्गत तुमची ज्या बँकेला तुमचं आधार लिंक असेल त्या अंतर्गत, डीबीटी अंतर्गत या पैशाचं वितरण होतं. त्याच्यामुळे ह्या ज्या काही या बँकात त्या बँकात असे जे काय आहे तर ह्या सगळ्या माहिती आहेत चुकीच्या असतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तुर्तास धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय जिजाऊ.